मुंबईमध्ये काँग्रेसनं लोकभवन इथं काल रात्री आंदोलन केलं। आमदार असलम शेख यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं। सोनम वांगचुक यांना काँग्रेसनं समर्थन दिले आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या त्यामुळे ताब्यात पोलिसांनी घेतलेलं होतं। आमदार असलम शेख यांना ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांनी। काही आणखी आंदोलनकर्ते होते त्यांनाही ताब्यात घेतलं होतं। लोकभवन इथं काँग्रेसने काल रात्री उशिरा हे आंदोलन केलं होतं। यावेळी आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। मोठी घोषणाबाजी करण्यात आली। आमदार असलम शेख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर मुंबई काँग्रेसनं सोनम वांगचुक यांना आपलं समर्थन दिलेलं आहे आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात येत होत्या। तर ही लढाई आम्ही लढत राहू असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। तरुणांच्या लाठीचार्जवर वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या। परीक्षेवर चर्चा करतात, त्रुटीबद्दल बोलत नाहीत। शहांच्या सांगण्यावरून पोलिसांचा हा दबाव असल्याचं वर्षा गायकवाड यांनी आरोप केलेला आहे। तर काँग्रेसचे खासदार आमदार कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। असलम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एक मोठं आंदोलन त्यांनी लोकभवनजवळ केलं। तर इकडे वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। ही लढाई आम्ही लढत राहू असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। काँग्रेसचे खासदार तरुणांच्या लाठीचार्जवर वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या होत्या। परीक्षेवर चर्चा करतात, त्रुटींबद्दल बोलत नाही असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। तुम्ही परीक्षेवर चर्चा करता आणि परीक्षेमध्ये असलेल्या या सगळ्या त्रुटीबद्दल कधीही बोलत नाही, कोणाला अकाउंटेबल घेत नाही, त्यावेळी तुम्ही मौन ठेवण्याचं काम करता। आज आपण या ठिकाणी दिल्लीमध्ये हे आंदोलन होत असताना ज्या तऱ्हेने पोलिसांनी त्या ठिकाणी अमित शहाच्या सांगण्यावरून आमच्यावरती पोलिसांचा दबाव घाला आणि पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी फरफट करण्याचं काम केलं। ही लढाई आम्ही अशीच लढत राहणार, कारण शेवटी या देशाचा युवा आणि या देशाच्या तरुणांना त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने परीक्षा देता आल्या पाहिजेत, ही सिस्टम दुरुस्त झाली पाहिजे, यासाठी ही लढाई आहे। आणि त्याची अकाउंटेबिलिटी शिक्षण मंत्र्याला घ्यावी लागेल, देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागेल। संसदेपासून रस्त्यापर्यंत ही लढाई लढण्याचं काम आम्ही करत आहोत।